तुळशीरामायणामधलं वर्णन आहे. 22.5 क्विंटल एका घराची एक चौकट, अशा 350 ते 400 चौकटी असणार एक घर, अशी 7 कोटी घरं सोन्याची, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला. नाथरामायणामध्ये वर्णन आहे. गाढव बळी गजानन सटवी करी बाळांपण, ही सत्ता आहे रावणाची, तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही. हे अटल सत्य आहे नामचिंतनाचं. अरे तसलेलं मस्तक ठेवावं लागलं. 2 BHK आपला. अय रे दादा, कशाचा माज रे एवढा? कर ना, विचार करा. आणि माझं असं म्हणणं नाही की गरीब बरे वगैरे हवा. वारकऱ्यांना मला सगळ्या विनंती आहे, पैसा कमवा बाबा, हे कलियुग आहे. इतर राहणीमान चांगलं आहे तर खरं आहे. नाही तर लोक इतकी इज्जत काढतात, लोकांना असं वाटतं हे गावंढळे. धोतरवाला म्हणजे अहो, एखादा माणूस धोतर घालून जर विमानात गेला तर लोक असं बघतात जसं काय अतिरेकी आलाय. धोतराला काही किंमतच राहिली नाही. पण अरे आमच्यात जी ताकद आहे ना, भले तरी देऊ कासेची लोंगोटी, पण नाठाळांच्या माती. आणि आमच्याशी प्रेमाने वागला तर आमचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमची लाज काढायला लागलात ना, झेंडा खाली दांडावर करून धोतराची ताकद दाखवू. अरे काय समजता का? काय अनएज्युकेटेड समजता? अरे तुमचं विज्ञानच ज्ञानेश्वरी पासून सुरुवात झालं. जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट ज्ञानोबा आहे. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावलाय. अरे येड्या हो, 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मला सांगतात, उदकाचे आवेशे प्रेरडले ते झलकलकीत दिसे, तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. हा वारकरी संप्रदाय. वारकरी चाचूच्यानी सांडस आहे, खंडी जपाय पाणी राज हंस आहे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटवणे देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. लय विज्ञान करत जाऊ नका, सुरुवातच इथून आहे. इथे लक्षात घ्या, नीट ऐका. मिक्सर पासून चंद्रयानापर्यंत सगळी टेक्नॉलॉजी तुम्हाला शास्त्रांमध्ये मिळून जाईल. फक्त डोक्याने कधी घ्या. पण आपलं कसं झालंय, एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे तिकडे. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात लेकरू होईल. जयाचे आही का धड नाही, तयाचे परित्र पुस्सी काही. अशी कथा आपली, कल्पनेची असली कथा आपली. तर म्हणला नारळ घे, वर्षात होईल. हा वर्षानं माघारी आला. म्हणला भामटाय तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात बुंबलू नको, झालं नाही. दुसरा दिला. हा 2 वर्षाने आला. म्हणला पक्का भामटाय तू. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणला आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत कसं काय फसला? तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजांना आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. कळलं, त्यालाच कळलं. तू 2दा एकटा झाला, तुझी बायको कुठे आहे? ती म्हणला लग्न नाही झालं. तुम्ही सांगा बसलेले किती नारळ दिल्यावर लेकरू होईल. मी सांगते तुम्ही किती भजन केल्यावर देव भेटेल. भयविना देव न कळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. भावे तया कुळा. कळतंय ना, गुरुविना अनुभव म्हणून भावे तया. संदर्भ कळतोय ना. द्वैताची झाडणी, द्वैत म्हणजे असत्य, कल्पनेची बाधा. गुरुविन ज्ञान म्हणजे कुळात नसेल तर. तया कैचे कीर्तन घडेल नामी. म्हणून आमची विनंती आहे, व्हावे तया. म्हणून आम्ही परंपरेला आयुष्य मागतो. जे सत्य आहे आम्ही त्याला आयुष्य मागतो. आणि आम्हाला माहित आहे सत्य काय, जिथे आम्हाला जाणीव आहे. हे जे चाललंय ना, मेरा आपकी कृपा सबका हो रहा है, मेरा आपकी कृपा से सबका हो रहा है, मेरा आपकी कृपा से
आपकी कृपा से सब काम हो रहा है। मैं नहीं, मेरा नहीं, ये तन किसी का है दिया, मेरा मेरा कहने वाले ये धन किसी का है दिया। हाय 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 हाय, चूक त्यांची नाही, धन्य माता पिता तयाची व्हावे तया कुळा. काहीच म्हणणं नाही आपलं महाराज, तुमची चूकच नाही रे दादा हो. आम्ही विनोद करतो याचा अर्थ कीर्तन मनोरंजनाचं साधन नाही, तुम्हाला थांबवायचं आहे म्हणून एक झालर आहे. पण तुम्हाला आजकाल कीर्तन मनोरंजन वाटायला लागलंय. तुम्हाला कीर्तनकार कळत नाही, कीर्तनाची मर्यादा कळत नाही, कीर्तनाचं व्यासपीठ कळत नाही. तुम्हाला कीर्तनकार सेलिब्रिटी वाटायला लागलेत. फार फरक आहे, खूप फरक आहे. हे व्यासपीठ आहे. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. वाजल्यासारखं वाटायला पाहिजे महाराज बरं का. नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग. जगाचा मालक देहवान हरपून नाचतो. ज्या क्षणी कीर्तन चालू होतं त्या क्षणी जगाचा मालक इथं उभा असतो साक्षीला. तुमच्या सगळ्याकडे बघत असतो, तुमचं वागणं बोलणं चालणं भजन करणं. पण काही काही माणसं आजही कीर्तनाला फोन केला की म्हणतात ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय रो मी, तुला ह्यो प्रोग्राम दिसत होता. आमच्या गावात सप्ताह होता आणि तुम्हाला घुसवायचं होत्या. कशा महाराज लोकांना घुसू तू, त्याच्यापेक्षा भांगार. तुमची सुपारी किती, तुला उकळत घालून मुसवात न काढला पाहिजे. किती देशील र? अरे माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे, विचार कर घरात किती असेल. जयाच्या द्वारी आईचे बळ. माझ्या बापाची 65 लाखाची सावकारकी, माझ्या बापाची नाही तुकोबरायची. माझ्या म्हणजे संप्रदायाच्या महाराज बरं का. तुकोबरायांची 65 लाखाची सावकारकी. किती? आत्ताचं नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचं 10 लाख म्हणजे तेव्हाचं रुपया अशा हिशोबाने 65 लाख. थिंक अबाउट इट. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा इंद्रायणीत कर्ज बुडवायची ठरवली. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी, 300 ते 400 थोडं सोनं तुकोबरायाकडे घाण होतं. अशा कागदांच्या किती बैलगाड्या? 25. बरं का आजची पिढी का संप्रदायात यावं, का परमार्थ करावा, का संत जाणून घ्यावे. या संतांमुळे कळेल माणूस कसा असतो, माणसाने काय करायचं असतं आणि माणसाची कर्तव्य काय असतात. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. कधी केलाच नाही का रे विचार? तुम्ही येडे नाहीत रे. आणि काय करू शकत नाही रे आपण? अरे शेतकऱ्याची आवड आहे आपली, हे लोक ग्राह्य धरतात आपल्याला. अरे शेतकऱ्याचं आहे, काय करणार आहे, मिडल क्लास आहे, याला काय जमणार आहे. अरे याचा बाप फाटक्या धोत्रावर फिरला, याची माय फाटक्या पदरावर फिरली, हेही आयुष्यभर फाटक्या सदरावरच फिरणार आहे. पण यांना कोणी सांगा अख्ख्या जगानं हारायची वाट बघावी मग आम्ही जिंकावं. त्याची मजा आहे ना, ती मजा दुसरी कशात नाही. लोक जेव्हा हारायची वाट बघतात आणि तेव्हा आपण जिंकतो ना, त्याला माऊलींचा आशीर्वाद म्हणायचा. आणि सामर्थ्य ठेवा पोरं. गाव आपलं, माती आपली, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपलं, भाषा संस्कृती ज्ञान परंपरा त्यागही आपल्याच पूर्वजांचा. मग इथं साम्राज्य सुद्धा आपलंच पाहिजे.
इथं टपरी पासून शहरातल्या सोन्याच्या दुकानापर्यंत सगळं आपलं पाहिजे, पण आपला अख्खा आयुष्य गोरी दिसली गाला फसली माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे, त्याच्यातच गेलं. नाव कमवायची नाही, पैसे कमवायचे नाही. अरे पैसा कमवा, अर्थ नि काम पुरुषार्थाचं लक्षण आहे. शास्त्र सांगतं आपलं, पुरुषाने पैसा कमवावाच, व्यक्तीने पैसा कमवावाच. आपला बाप काय गरीबाचा नाही, द्वारकेचा राजा आहे, सोन्याच्या सिंहासनावर बसतो, सोन्याचा मुकुट घालतो, त्याची लेकरं आहे आपण. अरे काय भिकारी भिकारी का काय? एकही संत सांगायचे श्रीमंत नाही. नाथ बाबा घरेला पाहुणा सोन्याच्या ताटात चांदीच्या वाटीत जेवत होता. असे लाखो माणसं कीर्तनला असायचे, त्यांना धनधान्य द्यायची ताकद नाथबाबांमध्ये होती. लक्षात घ्या. नामदेवरायांची बायको राजाई 2.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. अय संभाजीनगरच्या बाया, अय 2.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता माय मावल्या. नामदेवरायच्या बायकोला राजाईला झोपाया, तरी नवऱ्याला जी शिवाय बोलत नव्हती. चहा जी, पाणी जी, स्वयंपाक जी. तुमचं बरं आहे ना? विचारलं दुसरं काही नाही महाराज, है की नाही? आपली 3 टाइम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जनावर भेटलंय, मी आई म्हणून सांभाळलंय, 3 दाखवून म्हणती. काही खरं नाही दादा आपलं. काय संतांच्या बायका होत्या महाराज. धोतर फाटलं तुकोबर राहायचं, 3 गाठी मारल्या, खालनं 2 पळसाची पानं लावली. नवऱ्याचं धोतर फाटलंय, जगाला दिसून येईल, लोकांनी माझ्या नवऱ्यावर हसून. नात्यांची लाज राखते, घरातलं कधी दारात आब आणत नाही. त्या लक्ष्मीचं माझा पांडुरंग दाम दुप्पट केल्याशिवाय सोडत नाही, हे सामर्थ्याने व्यासपीठावर सांगतो. आणि तुकोबरायची बायको गरीबाची नव्हती बरं काय. पुण्याचं सासर तुकोबरायचं, गोळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली. 3500 एकर ऊस आवलीच्या बापाचा. किती आपली भलतीच भांडती. माझा बाप काही बेकारी नव्हता, तू असं काय दलिंद्राच्या दारात दिलंय, लय मोठ्याची मी, माझं डोळं फुटलं, मी तुला भाई म्हणलं तुझ्या दिलंय, चांगलं चांगलं बघाय आलतो मला, माझं नशीब नसतं, मी तुला बघून चांगलं म्हटलं. नाही अगं होय ग, आता काही केलं ती केला. बरं ठीक आहे ना, श्रीमंत आहे आपण, कुठं नाही म्हणतो. 3500 एकर ऊस आवलीच्या बापाचा. 3500 1425 माणसं आवलीच्या बापाच्या हाताखाली कामाला, तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची, 4 ठिगळाची साडी नेसायची, तक्रार करत नव्हती. आणि माय मावल्या हे तुम्हाला जमतं, तुम्ही वाईट नाही ग. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे जमत नाही ना माय, ते तुम्हाला जमतं. सगळ्यात जास्त ताकद भगवंतापेक्षाही श्रेष्ठ तुम्ही आहात, हे मी नाही तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. देवाच्या वर तुमची ताकद आहे. खूप गोड आहे ग माय, तुम्ही लय ताकद आहे, तुम्ही लय चांगले आहे माय. हितल्या तर लय चांगले आहे, तुम्ही लय चांगले आहे. तुमचं तोंड सोडलं तर तुम्ही लय चांगले आहे. थोडा तोंडाचा हाय प्रॉब्लेम महाराज, पण त्यातही आपला दोष नाही माय. ब्राह्मण बनवतानाच तसं बनवलं. पुरुषांना कंठ दिला, स्त्रियांना कंठ नाही. कंठ नरड्याच्या आतली गाठ.